नलराजा ऋतुपर्ण राजाकडे राहताच आलेला आहे. अत्यंत कुरूप, हात छोटे, रूप परंतु अत्यंत विद्रूप अवस्थेमधलं. त्यामुळे त्यांच्याकडे कुणाचं लक्ष असण्याचा प्रश्नच नाही. परंतु दमयंती जेव्हा विदर्भ देशामध्ये आलेली आहे तेव्हा ती रात्रंदिवस एकच विचार करते आहे की काय केलं म्हणजे मला माझ्या पतिराजांचा शोध लागेल, नलाचा शोध लागेल. आणि आज तर आपल्या मातेला जवळ बोलवलं आणि मातेला सांगती झाली की हे माते, काही झालं तरी माझं मन लागत नाही, मला नलराजे भेटलेच पाहिजेत. आणि जोपर्यंत नल मला भेटत नाही तोपर्यंत मला माझ्यातली अस्वस्थता कमी होणार नाहीये. काय करता येईल आणि काय करता येईल हा विचार केल्यानंतर पुन्हा तेच झालं. आपल्या मातेला बोलल्यानंतर हीच माता आपल्या पतिराजांशी बोलती झाली की दमयंती आपल्याकडे समाधानाने राहत नाहीये, कारण पतीचा शोध घेतलाच पाहिजे. तेव्हा आता दमयंतीचा शोध लागलाय पण नलाचा शोध लागलाच पाहिजे. पुन्हा तीच अवस्था झालेली. पुन्हा राजाने नलाचा शोध घेण्यासाठी 1000 गाई देईन, गाव देईन या पद्धतीनं वाच्यता केलेली आहे आणि अनेक प्रकारच्या ब्राह्मणांना पुन्हा नलाचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले. पर्णाद नावाचा एक ब्राह्मण, तो आता शोध घेण्यासाठी नलाचा शोध लागायचा आहे. परंतु नलाचा शोध घेत असताना जेव्हा तो निघाला तेव्हा सगळ्यांना दमयंतीने सांगितलं की तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला शंका येईल की हा नल आहे त्यावेळेला त्याला फक्त एकच सांगायचं की वनामध्ये जिला एकटी सोडून आलेला आहे ती दमयंती आपली वाट पाहत आहे, एकवस्त्र अवस्थेत आहे, ती रात्रंदिवस आपलं स्मरण करते झाली. परंतु ऋतुपर्ण राजाकडे नल राहत असताना सुद्धा हा नल काय करायचा की दर दिवशी रात्री झोपत असताना, हे विदर्भ कन्ये, मी तुला सोडून आलेलो आहे, परंतु तू कोणत्या भागात गेलेली आहेस किंवा कसे दिवस काढत असशील, मला तुझ्याशिवाय एक क्षण राहवत नाही आहे. तेव्हा मी तुझा अपराधी जरी असलो तरी परंतु तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही. अशा अर्थाचा एक श्लोक रोज रात्री झोपताना म्हणायचा आणि आपल्या पत्नीची आठवण काढायचा. दैवयोगानं शोध घेत 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 पर्णाद आता अयोध्येमध्ये आलेला आहे, ऋतुपर्ण राजाकडे आलेला आहे. आणि ऋतुपर्ण राजाकडे आल्यानंतर शोध घेत घेतच जेव्हा अश्वशाळेमध्ये गेलेला आहे तेव्हा अश्वशाळेमध्ये त्यांनी एक बघितलंय की अत्यंत कुरूप असणारा, एक अश्वविद्येमध्ये प्रवीण असणारा, रोज रात्री झोपत असताना एका स्त्रीची आठवण काढतोय. त्याला जरा वेगळंच वाटलं, कौतुकास्पद वाटलं आणि तो त्याच्याशी वार्तालाप करता झाला. सुबाहूशी वार्तालाप करत असताना सुबाहू सांगत होता की मला सोडून गेलेली, अर्थात ती नाही गेली आहे, मी सोडलंय, राजाने तिला सोडलेलं, नलराजाने सोडलेलं आहे ना. पण तू कुठं असशील, मी तुझा अपराधी आहे, परंतु तुझ्या आठवणीशिवाय मी एकही दिवस घालवू शकत नाही. अशा अर्थाचा श्लोक हा म्हणतोय. पर्णादाने सगळं ऐकलं, बघितलं आणि राणीनं निघत असताना जे आपल्याला सांगितलंय त्यालाच काहीसं मिळतं जुळतं हा सुबाहू, हा जो अश्वशाळेमध्ये अश्वांची काळजी घेणार आहे, तो म्हणतो आहे. थोडी शंका आली. पर्णाद तसाच पुन्हा विदर्भ देशामध्ये परत आला आणि दमयंतीला पूर्ण वृत्तांत त्याने सांगितला. त्यांनी ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींवरून
दमयंतीने अंदाज काढला की तो जो सुबाहू आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने नल आहे. पर्णादाला ठरल्याप्रमाणे बरीच बिदागी दिली, बक्षीसही दिलं. पण आता नक्कीच ऋतुपर्ण अयोध्या नगरीमध्ये ऋतुपर्ण राजाकडे नल आहे याची खात्री तिला पटली. पण आता काय करता येईल, काय करता येईल हा विचार केला आणि दमयंती आपल्या आईला पुन्हा बोलती झाली की आई, सुदैव ब्राह्मणाला पुन्हा अयोध्या नगरीकडे पाठवता येईल आणि परंतु आपण हे जे काय करणार आहोत ते आपल्या पित्याला समजणार नाही याची काळजी घ्यायची. दमयंतीशी वार्तालाप झाल्यानंतर राणीही तयार झाली आणि सुदैव ब्राह्मणाला पुन्हा अयोध्या नगरीकडे पाठवता आलं. बरं, निरोप तो काय होता? ऋतुपर्ण राजाला सुदैव ब्राह्मणाने एकच निरोप दिलेला आहे की विदर्भ देशाची दमयंती जी आहे राजकन्या ती पुन्हा विवाह करणार आहे. कारण नलाचा खूप शोध घेतला तरी नल काही भेटलेला नाहीये, त्यामुळं आता असं राहायचं नाही म्हणून ती दुसरा विवाह करणार आहे आणि ती उद्याच सूर्योदयाच्या आधीच ती स्वयंवर रचणार आहे. म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता आलं पाहिजे. आपण सुद्धा त्या स्वयंवरासाठी आहोत. ऋतुपर्ण राजा आनंदित झाला, कारण दमयंती सारखी सौंदर्यवती आपल्याला मिळाली तर हा आनंदाचीच बातमी आहे. परंतु एवढ्या लवकर विदर्भ देशाकडे कसं जाता येईल? पुन्हा लगेच राजाचं लक्षात आलं की सुबाहू हा अश्वविद्येमध्ये अत्यंत अग्रेसर आहे. त्याने सुबाहूला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला सूर्योदयापर्यंत विदर्भ देशाकडे जाता आलं पाहिजे. अश्वशाळेमधले जे काय अत्यंत चांगले अश्व आहेत ते रथाला जोडा आणि निघते व्हा. शक्य आहे? सुबाहूने लगेच उत्तर दिलं हो म्हणून. आणि जात असताना निघाले ते. अश्वांची परीक्षा झाली, रथाला अश्व जोडले आणि वार्ष्णेय सोबतीला घेतलाय. ऋतुपर्ण राजे आणि सुबाहू निघालेले विदर्भ देशाकडे. अगदी पवनगतीनं चालावं त्या पद्धतीनं अश्व निघालेले आहेत. वाऱ्याच्या वेगानं रथ निघालेला आहे. परंतु रथ रस्त्यामध्ये आला त्यावेळेला ऋतुपर्ण राजाने त्याची गणिती बुद्धी सांगावीशी वाटली म्हणून त्यांनी सांगितलं की समोर ते वृक्ष आहे, झाड आहे, बेहरड्याचं झाड आहे. त्या बेहरड्याच्या झाडावर किती फळं आहेत आणि त्याची खाली पडलेली पानं किती आहेत हे सुबाहू तुला सांगता येईल का? त्यावेळेला सुबाहूनं आपला रथ तिथंच थांबवला आणि तो राजाशी वार्तालाप करत असताना सांगितलं की राजा, मला शक्य आहे, मी करून दाखवतो. आता राजाच्या लक्षात आलं की सुबाहू हा नल राजा आहे, त्याला काय अशक्य. परंतु राजाच्या लक्षात आलं की सुबाहूला जर आपण इथं बोलतं ठेवलं तर सूर्योदयापर्यंत आपण त्याच्या आधी आपण विदर्भ देशात जाणार नाही. परंतु आता मात्र सुबाहू तयारच नाहीये. त्यांनी सांगितलं राजाला की राजा, मी या झाडाची पानं आणि फळं जेवढी आहेत तेवढं तुला सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही. हा, मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, म्हणजे राजेसाहेब आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे काम करून सुद्धा मी वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी नेईल. आता आपण काही जर नकार दिला तर वेळेत जाणार नाही, त्यापेक्षा सुबाहूचं म्हणणं ऐकावं हा विचार करून राजे तयार झाले. आणि सुबाहूनं त्या बेहरड्याच्या झाडावर किती फळं आहेत, किती पान आहेत हे तंतोतंत उत्तर दिलं. पण त्याचबरोबर सुबाहू आणि राजामध्ये वार्तालाप होत असताना ऋतुपर्ण राजे म्हणतायत राजांना,
सुबाहू म्हणतोय की राजे, आपली गणिती बुद्धी अत्यंत उच्च प्रतीची आहे, त्याचबरोबर आपली द्यूतविद्या सुद्धा आपल्याकडे भरपूर चांगल्या पद्धतीची आहे, ती तेवढी मला द्यावी, तरच मी सूर्योदयाच्या अगोदर विदर्भ देशामध्ये आपला रथ नेऊ शकतो. राजाला विदर्भ देशामध्ये जाण्याची घाई झालेली आहे. राजाने खात्रीपूर्वक विश्वास दिला की हे सुबाहू, मी तुला माझी गणिती बुद्धी देईल, मी तुला द्यूत विद्या देईल, परंतु तू मला अश्वविद्या तंतोतंत सांगितली पाहिजे. दोघांमध्ये हा वार्तालाप झाला. पण ज्या वेळेला ऋतुपर्ण राजाने द्यूत विद्या देण्याचं कबूल केलं, त्याच क्षणाला नलराजामध्ये असणारा कली बाहेर पडला. कली बाहेर आला आणि आल्याबरोबर मुखाद्वारे बाहेर आलाय आणि बाहेर आल्याबरोबर प्रत्यक्षामध्ये कलीला बघितलं आणि राजा संतापला. मूळ स्वरूपामध्ये नलराजा संतापला, कारण तो सुबाहूच्या विषयात आहे, अत्यंत विद्रूप अवस्थेमध्ये. परंतु कली बाहेर आल्याबरोबर नलराजा त्याला शाप द्यायला तयार झाला. तेव्हा कलीनं हात जोडून विनवणी केली की राजे, कृपा करून मला शाप देऊ नका, कारण आतापर्यंत कर्कोटकाचं विष आपल्या शरीरामध्ये असताना मी अत्यंत घायाळ अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये राहता झालोय. कारण ज्या वेळेला आपल्या पतिव्रता नारीनं दमयंतीनं आपला शोध घेत असताना वनामध्येच मला शाप दिला होता, त्या शापाने दग्ध होऊनच मी तुमच्या शरीरामध्ये राहत होतो. यापुढे मला तुमचा शाप नकोय, माझ्यावर कृपा करा. मग पण आता राजाने सोडलं. नलराजा सोडता झाला त्यावेळेला कलीनं प्रसन्न होऊन राजाला एक वरदान दिलं. कलीनं सांगितलं की हे राजा, यापुढे कर्कोटक नाग नल दमयंती यांचं आख्यान जो कुणाला सांगेल, कर्कोटकाचं थोडं स्मरण जरी केलं तरी हरकत नाही, किंवा नल दमयंतीचं आख्यान जो कोणी सांगणारा आहे आणि ऐकणारा आहे, त्या दोघांनाही यापुढे कलीची बाधा होणार नाही. आणि मंडळी, हे आख्यान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ऐकणाऱ्याला सुद्धा कलीची बाधा होत नाहीये. म्हणजे बघा, आज आपण बघतो या कलियुगामध्ये प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे, पण हे आख्यान ऐकल्यानंतर त्याचा होणारा त्रासातून तर मुक्तता होणार आहे. आता सुबाहू आणि ऋतुपर्ण राजे आपल्या रथामध्ये बसून सूर्योदयाच्या पूर्वीच विदर्भ देशामध्ये आलेले. त्या रथाचा आवाज ऐकला आणि ऐकल्याबरोबर दमयंतीच्या लक्षात आलं की हा रथाचा आवाज, हा रथ हाकणारा नलच असला पाहिजे, कारण नलाच्या रथाचा जसा आवाज येतो तसाच आवाज आलेला आहे. विदर्भ देशामध्ये ऋतुपर्ण राजे, सुबाहू, वार्ष्णेय सगळे आलेले आहेत. परंतु ऋतुपर्ण राजाने बघितलं तर इथं तर काही स्वयंवराची कोणतीच व्यवस्था दिसत नाहीये किंवा काहीच दिसत नाहीये. परंतु ऋतुपर्ण राजे आल्यामुळं राजांचा सत्कार झाला, राजे राहते झाले. परंतु जेव्हा त्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी या प्रकारचं कोणतंही स्वयंवर नाही. परंतु सुबाहूचं मात्र विदर्भ देशामध्ये आगमन झालेलं आहे. मग नल आणि दमयंतीची भेट कशी झाली हे आपण पुढच्या भागात